एकदा एक गुरु आपल्या शिष्यासमवेत एका जंगलामधून जात असतात. त्या जंगलामध्ये एक झरा वाहत असतो. तो झरा पाहिल्यानंतर गुरु आपल्या हातातील कमंडलू त्या शिष्याच्या हातामध्ये देतात आणि त्याला म्हणतात की शेजारील झऱ्यावरून या कमंडलूमध्ये मला पिण्यासाठी पाणी घेऊन ये, मला खूप तहान लागलेली आहे. गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून शिष्य तो कमंडलू घेऊन झऱ्यातून पाणी आणण्यासाठी त्या झऱ्याकडे जातो. तिथे पोहोचल्यानंतर त्या शिष्याच्या असं लक्षात येतं की नुकतीच एक बैलांची जोडी या पाण्यातून धावत गेली, ज्यामुळे ते पाणी अशुद्ध झालेलं आहे, मलिन झालेलं आहे किंवा गढूळ झालेलं आहे. आता असं गढूळ पाणी, असं अशुद्ध पाणी आपल्या गुरूंना प्यायला देणं हे काही त्याच्या बुद्धीला पटत नाही. तो तसाच तिथून पाणी घेतल्याशिवाय गुरूंकडे परततो. गुरूंना जाऊन तो सांगतो की गुरुजी, त्या ठिकाणी त्या पाण्यातून बैलांची जोडी गेलेली दिसते, त्यामुळे स्वाभाविकच ते पाणी गढूळ झालेलं आहे. आपण ते पाणी पिण्याचा विचार सोडून द्यावा आणि पुढे जाऊन दुसरी काही सोय होते का ते पाहावं. पण गुरुजी शांतपणे त्याला म्हणतात की आपण पुढे जाऊन दुसरी सोय पाहण्यापेक्षा इथेच थोडा वेळ थांबूया. तू पुन्हा त्या पाण्यापाशी जा. जर ते पाणी शुद्ध झालं असेल तर थोडंसं या कमंडलूमध्ये घेऊन ये, मला खूपच तहान लागलेली आहे. पुन्हा गुरूंची आज्ञा ऐकून तो शिष्य त्या पाण्यापाशी जातो. पाहतो तर ते पाणी अजून तसंच गढूळ असतं. तो पुन्हा हताश होऊन माघारी फिरतो. गुरूंना सारा वृत्तांत सांगतो. थोड्या वेळानंतर पुन्हा गुरु त्याला तिथे पाठवतात. पुन्हा त्याला पाणी अशुद्ध दिसतं आणि तो माघारी येतो. असं 5-6 वेळा झाल्यानंतर खरं तर तो शिष्य थकून गेलेला असतो. अस्वस्थता आणि कंटाळा त्याच्या चेहऱ्यावरती साफ दिसत असतो. पण तरी सुद्धा गुरूंची आज्ञा मोडणं हे काही त्याच्याच्यानं होत नाही. 6-7 वेळा हाच प्रकार घडल्यानंतर गुरुजी त्याला थोडा वेळ विश्रांती घ्यायला सांगतात. थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा ते त्याला त्या झऱ्यापाशी पाठवतात. यावेळेला झऱ्यापाशी पोहोचल्यानंतर पाहतो तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण ते मगाचं गढूळ पाणी आता शुद्ध झालेलं असतं. तो झटकन आपल्या कमंडलूमध्ये ते पाणी भरतो आणि गुरूंपाशी येतो. गुरु पाणी पिऊन तृप्त होतात, आपली तहान भागवतात. गुरु शांतपणे हसून मग त्या शिष्याला म्हणाले, बाळा, ज्या वेळेला तू पहिल्यांदा त्या झऱ्यापाशी गेलेला होतास त्यावेळेला नुकतेच बैल त्यातून धावत गेलेले होते, त्यामुळे स्वाभाविकच त्यावेळेला पाणी गढूळ होतं, मलिन होतं. जसजसा वेळ निघून गेला तसतसा ती मलिनता, तो गढूळपणा, त्यावरची घाण ही तळाशी जाऊन बसली आणि मग पाणी स्वच्छ झालं. बाळा, आपल्या मनाच्या स्वच्छ आणि निर्मळ झऱ्यातून सुद्धा कुविचारांचे बैल असेच अनेकदा सैरावैरा धावत थैमान घालत असतात. त्यावेळेला आपलं स्वच्छ शांत मन सुद्धा या कुविचारांनी गढूळ होतं, अशांत होतं. अशा वेळेला घाईघाईमध्ये आपण चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा थोडासा संयम दाखवत शांत राहावं, थोडासा वेळ जाऊ द्यावा. जसजसा वेळ जाईल तशी ही कुविचारांची घाण मनाच्या तळाशी जाते आणि मग आपलं मन पुन्हा एकदा शुद्ध, निर्मळ आणि स्वच्छ होतं. थोडासा वेळ जाऊ देणं, थोडासा संयम बाळगणं हे आपल्या मनाच्या झऱ्याची निर्मळता राखण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. कुविचारांचं थैमान मनामध्ये असताना कुठलीही कृती करणं, कुठलेही निर्णय घेणं हे धोकादायक असतं. थोडंसं शांत राहिलं तर आपोआप मन शांत, स्वच्छ होतं आणि अशा मनानं केलेली कृती, अशा मनानं केलेले निर्णय हे नेहमीच उपयोगी ठरतात. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.